तर आपण युरिया दिला पाहिजे। तर युरिया देणं शक्य आहे का? म्हणजे दुसरा पर्याय आहे, जर आपण युरिया फेकून जर देणं शक्य होत नसेल। नमस्कार मंडळी, मी सचिन गोळे। इथं तुम्ही पहिले झाडं पाहून घ्या। झाडाचा खालचा भाग जो आहे हा पिवळा पडत आहे बा। आता 60 ते 70 दिवसाचं पीक झालेला आहे आणि हा भाग पूर्ण पिवळा पडत आहे। खालचे पानं पिवळे होऊन गळून पडत आहे। इथं पूर्ण पानाचा थर पडलेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला भीती वाटते की पानं पिवळे पडणे म्हणजेच आता इथून पुढे माल लागणार नाही आणि आहे तो माल परिपक्व होईल आणि झाड खतम होऊन जाईल। तर मग मंडळी अशा वेळेस काय करायला पाहिजे किंवा हे कशामुळे होते? तर आता इथं जो तुम्ही प्रकार पाहिला हा प्रकार असतो, झाड नत्र तयार करणं बंद करून टाकते। त्यामुळे झाडाचे खालचे पानं पिवळे पडतात आणि मग झाडाला त्यावेळेस नत्राची गरज असते। तर मग यावेळेस नत्राची गरज असते म्हणजे मग काय? तर आपण युरिया दिला पाहिजे। तर युरिया देणं शक्य आहे का? थोडा विचार करा। आपण या जमिनीत जर असा युरिया फेकला तर एक तर ते काही झाडावर पडेल आणि काहीच ठिकाणी ते जमिनीवर पडला। आता जमिनीवर पडलेला जो युरिया आहे तर तो युरिया खरंच पिकाला उपलब्ध होईल का? जोपर्यंत जमिनीत ओल नाही आहे तोपर्यंत ते नत्र तुम्ही दिलेला युरिया पिकाला उपलब्ध होत नाही। म्हणजे दुसरा पर्याय आहे, जर आपण युरिया फेकून जर देणं शक्य होत नसेल तर आपण पाणी जरी दिलं तरी ते झाड अजूनही नत्र तयार करणं चालू करते आणि आपण फुलावर सुटल्यानंतर आपण त्या झाडाला तानावर सोडलेलं असते चना पिकाला। त्यामुळं परंतु पाणी देणंही शक्य नाही, कारण पाणी जर दिलं तर झाड मासवणते किंवा येल्या जाते ज्याला म्हणतो आपण, तो प्रकार इथं होत असते। त्यामुळे पाणी देणंही शक्य नाही आणि युरिया देणंही शक्य नाही। मग हे नत्र कशा पद्धतीनं भरून काढायचं? युरिया फवारणीमधून देणं हे आपण तिथं करू शकतो, परंतु मग फक्त युरिया देऊन फायदा होईल का? किंवा युरिया म्हणजे युरियासोबतच जर आपल्याला दुप्पट आणखी फायदा घ्यायचा असेल तर आपण जर 2% DAPचा स्प्रे तिथं घेतला, म्हणजे साधारण 200 ते 250 ग्राम जर DAP आपण प्रति 15 लिटर पाण्याला घेऊन जर तिथं स्प्रे केलं तर तिथं तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि दुप्पट फायदा होऊ शकतो। कशा पद्धतीने होईल? झाडाचं जे नत्र तयार करण्याची जी स्थिती आहे ते तिथं कमी होऊन जाते। त्यामुळे मग आपण जो DAP वरून देतो स्प्रे, त्यामुळे झाड नत्र तयार नाही करत, पण त्यामध्ये जे नत्राची कमतरता आहे जे भरून काढते आणि झाड खाली पिवळं पडणं बंद होऊन जाते काही दिवसासाठी आणि आपण जे दिलेला स्प्रे आहे त्यामधून ते नत्र उचलून घेते आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात होत असतो। तर मग योग्य वेळ कधी आहे? ते DAP योग्य वेळेवर कधी दिलं पाहिजे? तर त्याचा वेळ आहे, पीक तानावर सोडलेलं आहे, खालून हलकं पिवळं पडत येत आहे आणि पीक हे 60 दिवसाच्या पुढं म्हणजे 60 ते 75 दिवसाचं पीक आहे, अशा वेळेला तो DAPचा स्प्रे झाला पाहिजे। ही एक टेक्निकल बाब खूप महत्त्वाची आहे। म्हणजे अशा टेक्निकल बाबी तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि जर तुम्हाला ह्या टेक्निकल बाबी वाटत असेल की ह्या टेक्निकल बाबी आपल्याला वेळोवेळी माहीत पडल्या पाहिजे, माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तरच तुम्हाला ह्या बाबी माहीत पडेल वेळोवेळी। म्हणून म्हणजे लक्षात ठेवा, असेल वार तर सबस्क्राईब करा। ॲग्री पॉवर। धन्यवाद।